आपण आज बनवणार आहोत तिळगुळाची वडी. तिळगुळाची वडी अशी आपण मऊसूत अशी बनवणार आहोत तिळगुळाची वडी आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप साऱ्या टिप्ससह ट्रिक्ससह शेअर केला आहे आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. 1 वाटी गूळ, 1 वाटी तीळ असं प्रमाण घेतलं आहे आणि पाव चमचा जायफळ आणि वेलायचीची पावडर आणि 1 चमचा तूप. आणि आत्ता बारीक गॅसवर आपण तीळ भाजून घेत आहोत कढईमध्ये. तीळ आपल्याला बारीक ते मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आणि मी भाजलेले शेंगदाणे पण 1-2 चमचे घेतले आहेत ह्या तिळाबरोबर, पण अगोदरच भाजून घेतले आहेत ते आणि साल काढून घेतले आहे. थोडं क्रश करून घेतलं आहे. आता मी गरम कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आहे आणि आत्ता आपल्याला 1 वाटी गूळ टाकायचा आहे. 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ हे प्रमाण योग्य आहे आणि 1 चमचा मी असं पाणी टाकलं आहे आणि हे चांगलं बारीक गॅसवर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. थोडा जरी गॅस वाढवला तरी गूळ असा करपतो आणि आपल्याला पाक सारखं चेक करत राहायचं आहे, कारण कडक आपल्याला गोळी नाही बनवायची, कारण कडक तिळाची वडी आपल्याला नाही बनवायची. तिळगुळाची वडी कडक अशी नाही बनवायची, मऊसूत अशी बनवायची आहे. म्हणून आपण असं गुळाचा पाक चेक करत आहोत. आत्ता गोळी बनायला सुरुवात झाली आहे, असा चेक करायचा अधूनमधून. जर तुम्हाला तिळाची वडी कडक अशी बनवायची असेल तर अजून थोडासा पाक कडक होऊन म्हणजे कडक गोळी बनवून घ्यायची आणि कडक तिळगुळाची वडी बनते. पण मऊसूत वडी बनवायची आहे इथे, म्हणून मी फक्त गोळी बनेपर्यंत पाक आपला गुळाचा बनवून घेत आहे. जास्त कडक झाला की मग तिळाची वडी अशी कडक होते, म्हणूनच आपण गुळाचा हा पाक सारखं चेक करत आहोत आणि अधूनमधून चेक करायचा. गोळी बनली आहे चांगली. आता आपण तीळ टाकायचे आहेत. थंड झाले आहेत हे तीळ भाजून घेतलेले, खरपूस असे तीळ भाजून घेतले आहेत आणि शेंगदाण्याचे कूट टाकले आहे. मी भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट साल काढून क्रश करून घेतलं होतं, 2 चमचे टाकले आहेत आणि पाव चमचा जायफळ आणि इलायचीची पावडर टाकली आहे आणि आत्ता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकीकडे आपल्याला बटर पेपरवर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, चिक्की पसरवायची आहे त्याच्यावर. बटर पेपरला अगोदरच मी तूप लावून ठेवले होते आणि ही प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे. लगेचच आपल्याला हे तिळगुळाचे मिश्रण टाकायचे आहे आणि पटापट आपल्याला हे पसरून घ्यायचे आहे, कारण मग थोडा जरी गार झाला हा गुळाचा पाक तर ते पसरत नाही मिश्रण. आणि पॅचुल्याच्या साह्याने चांगलं पसरून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्याला पेल्यानेही चांगलं पसरवता येतं फुलपात्राने, किंवा ग्लास असं बोट चपटा असेल ना कोणत्याही भांड्याचं तरी आपल्याला छान पसरवता येतं. आणि ही तिळगुळाची चिक्की खूपच टेस्टी झाली आहे. एकदा नक्की बनवून पहा अशा पद्धतीने. आणि गरम असतानाच आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. जर गार झाल्या तर वड्या पडत नाहीत आणि अशा पाडून घ्यायच्या आहेत. आणि मग मिश्रण थोडंसं थंड झालं, रूम टेम्परेचरवर आलं की मग आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. मस्त अशा वड्या झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता. खूपच मऊ आणि टेस्टी अशा वड्या झाल्या आहेत तयार. जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही तिळाची वडी कशी झाली ते पण कमेंटद्वारे नक्की कळवा. मस्त अशा आपल्या वड्या तयार झाल्या आहेत. ह्या अगोदर मी तीळ गुळाचे लाडू पण शेअर केले आहेत, तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकन घंटी क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील मी व्हिडिओ टाकला की, अपलोड केला की. सविताज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रोत्साहन द्या. कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयात पुढच्या. धन्यवाद.